खरं खोटं या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मालेगावच्या किल्ल्याविषयी माहिती घेणार आहोत. मालेगावचे भूसामरिक महत्त्व. मालेगावचा किल्ला हा मध्ययुगीन काळात बांधला गेला असून किल्ला या शब्दाचा अर्थ पारसी शब्द असून त्याचा संस्कृत अर्थ हा दुर्ग आहे आणि कोट हा मराठी अर्थ आहे. किल्ला मुख्यतः अशा ठिकाणी बांधला जातो ज्या ठिकाणी आवश्यक अशी भौगोलिक रचना असेल. मराठ्यांच्या साम्राज्याचे रक्षण करण्यामध्ये किल्ल्याचे खूप मोठे महत्त्व राहिलेले आहेत. केवळ त्याने मराठ्याचे साम्राज्याचं रक्षण आणि विस्तारच केला नाही, त्याला सांभाळण्याची खूप मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे. मध्ययुगीन काळामध्ये किल्ले हे एका शस्त्रासारखे वापरले गेलेले आहेत. म्हणून बहुतांश किल्ल्याच्या ठिकाणी राजधान्या त्या काळात सत्ताधाऱ्यांच्या होत्या. मुस्लिम काळामध्ये विशेषतः किल्ल्यांच्या स्थापत्यामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले. विशेषतः दख्खनमध्ये भारतातील सर्वात जास्त किल्ले असून दख्खनच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक किल्ले आढळून येतात. या किल्ल्यांचे महत्त्व असे आहे की ही राजकीय घडामोडीची मुख्य केंद्र असल्यामुळे या किल्ल्यांना खूप महत्त्व प्राप्त झालेले होते. त्यापैकीच एक किल्ला म्हणजे मालेगावचा भुईकोट किल्ला, जो किल्ला नारोशंकर राजे बहादर यांनी 1770 मध्ये किंवा 1765 मध्ये बांधला असं म्हटले जाते. थोडक्यात ही केंद्रीभूत अशी रचना किल्ल्यांची मराठ्यांच्या साम्राज्य विस्तारामध्ये खूप महत्त्वाचा अशी भूमिका पार पाडत होती. मराठा सत्तेच्या उत्कर्षाच्या काळात मालेगाव आणि त्याच्या किल्ल्याचे लष्करी आणि केंद्रीय महत्त्व अनन्यसाधारण राहिलेले आहे. मालेगावच्या उत्तरेकडे केवळ 23 किलोमीटर अंतरावर गाळण्याचा डोंगर रांगात एका टेकडीवर गाळण्याचा किल्ला मोठ्या दिमाखाने उभा आहे. येथे घडलेले मोगल आणि मराठ्यांचे घमासान युद्ध आज इतिहास जमा झालेले आहे. गाळणा किल्ला व मालेगावच्या दहिदी बारीच्या पश्चिमेला कंकराळा किल्ला आहे, जो गाळण्याचा पहारेकरी आहे. गाळण्याचा व मालेगाव मधील हा बफर म्हणून काम करतो. म्हणजे गाळणे आणि मालेगावला हा सांभाळण्याचं, प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. तर कंकराळ्याच्या पश्चिमेस डेरमाळचा किल्ला व चिराई बारी ही मालेगावला साक्रीकडून म्हणजे सुरतकडून सुरक्षा पुरवते. इकडे मालेगावच्या उत्तर पूर्वेस सुमारे 40 किलोमीटर अंतरावर लळिंगचा प्राचीन किल्ला आहे, जो मलिक फारुकची पहिली व पश्चिम खानदेशची मुख्य राजधानी होती. तेथून पुढे गेल्यावर गुजरातच्या वाटेवर काही अंतरावर सोनगीर, थाळनेरचे किल्ले भूतकाळातील वैभवाच्या आठवणी करून देतात. मालेगावच्या पश्चिमेस 30 किमी अंतरावर बागलांचे प्रवेशद्वार म्हणजे अजमेर सोंदाने व तेथील किल्ला मुख्य आहे. तर एकूण 35 किलोमीटर अंतरावर बागलांचा किल्ला, जो बागलांचे संरक्षण करतो. त्याशिवाय साल्लेर मुल्लेरचे किल्ले आहेत. येथून गुजरातच्या सीमा निश्चित होतात. मालेगावच्या दक्षिण पश्चिमेला 42 किलोमीटर अंतरावर सातमाळा डोंगर रांगांमध्ये चांदवड डोंगर रांगा व चांदवड शहर मुख्य आहे. हे चांदवड शहर मल्हारराव होळकर आणि अहिल्याबाई होळकर यांचे चांदवड शहराशी असलेले ऋणानुबंध म्हणून अमर झालेले आहे. या भागात चांदवडचा किल्ला, इंद्राईचा किल्ला, राजदेरचा किल्ला, चोलेरचा किल्ला, पुढे धोडप, रामसेज आणि अंजनेरीपर्यंत किल्ल्यांची अखंड अशी शृंखला आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपण गोदावरीच्या तटावर नाशिक हे प्राचीन पवित्र शहर पाहू शकतो. दक्षिण पूर्व दिशेला औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आणि दौलताबादचा अजिंक्य समजला जाणारा किल्ला आहे, जो कधीकाळी देवगिरीच्या नावाने ओळखला जात असून यादव राजांची राजधानी होती आणि ज्याला खिलजी व तुघलक बादशाहांनी दक्षिण हिंदुस्थानचे द्वार बनवले होते. दक्षिणेकडे मनमाडपासून काही अंतरावर अंकाई टंकाई हे जुळे किल्ले आहेत. तेथून पुढे गेल्यावर अहमदनगर आणि पुण्याच्या मार्गात इतिहासाचा स्पष्ट अशा खुणा दृष्टीपथास पडतात. मालेगावच्या मध्यवर्ती स्थानामुळे 18व्या शतकात मालेगावला
कली दे खानदेश अर्थात खानदेशची किल्ली म्हणून संबोधली जाईल, कारण दक्षिण महाराष्ट्राकडून आणि कोकणाकडून येणाऱ्या फौजा खानदेशात प्रवेश करण्याकरता येथूनच जात असत. खानदेशचा सुभा बुऱ्हाणपूर पर्यंत पसरलेला होता आणि कधी काळी बुऱ्हाणपूर हे खानदेशची राजधानी होते. बुऱ्हाणपूर जवळ आसिरगड गगनचुंबी असा भव्य किल्ला आहे. 19व्या शतकात संपूर्ण खानदेशात विखुरलेल्या अरब सैनिकांनी मालेगावला आपल्या कारवायांचे केंद्र बनवले होते आणि ते म्हणायचे की मालेगाव शहरावर कब्जा मिळवा आणि खानदेशाचे नाक धरून घ्या. अर्थात खानदेशावर आपला ताबा प्रस्थापित करायचा जर असेल तर मालेगाव तुमच्या ताब्यात पाहिजे. मालेगाव या केंद्रीय सामर्थ्याला ओळखून नारोशंकर राजे बहादर या मराठा सरदाराने मालेगावचे लष्करी महत्त्व ओळखले आणि येथे एक शानदार आणि मजबूत असा किल्ला निर्माण केला. हे नारोशंकर राजे बहादूर कोण होते, तर त्यांचा आणि मालेगावचा संबंध काय होता हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. धन्यवाद.